बुलढाणा वन विभागाच्या भरारी पथकानं खामगाव शहरात मोठी धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेले लाकूड आणि जळतण जप्त केलं। बर्डे प्लॉट आणि सज्जनपुरी परिसरातील 9 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 6 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बेकायदेशीर लाकूड साठवणुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा वन विभागाच्या विशेष भरारी पथकानं 2 दिवसापूर्वी खामगावातील बर्डे प्लॉट आणि सज्जनपुरी परिसरात एकाच वेळी छापेमारी केली। या कारवाईत विविध प्रकारचे लाकूड आणि जळतण मोठ्या प्रमाणात आढळून आले। कारवाई दरम्यान संबंधितांकडे आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली। प्राथमिक चौकशीत वन नियमांचे उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानं विभागानं संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या लाकूड व जळतणाची एकूण किंमत 3,79,629 रुपये इतकी आहे। या प्रकरणी मोहम्मद साजिद शेख मुलंग, इक्बाल हुसैन चौधरी आणि मोहम्मद गफ्फार फल्लीवाले यांच्या विरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।